नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा बस स्थानक आवारात ऐन पावसाळ्यात दलदलीचे प्रचंड साम्राज्य पसरले होते. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास होत होता. अशावेळी युवा नेते वैभव पाटील यांनी प्रशासनात धारेवर धरत जोरदार हल्लाबोल करत हा प्रकार पालकमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले होते. विटा बस स्थानकाचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याची चर्चा सुरू असताना वैभव पाटील यांनी पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत चंद्रकांत दादांनी या तक्रारीबद्दल ताबडतोब आदेश देत बस स्थानकातील गैरसोय टाळण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर तातडीने कामही सुरू झाले. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वैभव पाटील यांना बळ दिले असल्याच्या चर्चाही होत आहेत. त्यामुळे महायुतीमध्येच आता शिवसेना शिंदे गट व वैभव पाटील यांच्या भाजपमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे. वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या घरी भेट दिली असून त्यांच्या मागे मोठी ताकद उभी करण्याचा शब्द दिल्याचे समजते. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पाटील आणि बाबर गटात मोठा संघर्ष होणार हे दिसून येते. एकूणच वैभव पाटील यांच्या तक्रारीनंतर बस स्थानक आवारातील काम ताबडतोब सुरू झाल्याने भाजपाने वैभव पाटील यांना मोठे बळ दिल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत असलेले वैभव पाटील आता कार्यकर्त्यांच्या अडचणीसाठी सज्ज असल्याचेही दिसून येते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.